हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती यांना शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं। यावेळी हिंदू जनजागृती समन्वय समिती शिरोळ तालुका सदस्य व मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष महेश पोरे, शहर सचिव ऋषिकेश पाटील, मनसे स्वयंरोजगार विभाग शहर संघटक योगेश चव्हाण, उपसंघटक विजय साळुंके, उपसंघटक सुमंत रत्न पारके, हिंदू धर्म जागरण तालुका संयोजक शुभम ताडे, वीर सनातन मंडळाचे प्रताप दायंगडे, आदित्य दायंगडे, मनसे महिला आघाडी शिरोळ शहराध्यक्षा प्रियांकाताई नाईक, उपशहराध्यक्ष जयश्रीताई पाटील, संभाजीपूर शाखाध्यक्ष महेश माने, शिरोळ शहराध्यक्ष रमेश शिंगाडे आदी हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, भारत माता की जय। हिंदूंबद्दल बेताल वक्तव्य करणारा राहुल गांधी यांचा जाहीर धिक्कार असो, राहुल गांधी यांचा धिक्कार असो, राहुल गांधी यांचा धिक्कार असो, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र। राहुल गांधी यांचं बेताल वक्तव्य याच्या निषेधार्थ त्यांचं लोकसभा सदस्यत्व पद रद्द करावं या मागणीसाठीचे एक निवेदन या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। ते निवेदन महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने असून त्यांना तहसीलदारांच्या माध्यमातून ते पोहोचवावं अशी एक विनंती आम्ही त्या ठिकाणी केली। राहुल गांधींनी नुकताच पार्लमेंटमध्ये हिंदू समाज, हिंदू धर्म हा हिंसक प्रवृत्तीचा असतो असं एक बेताल वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केले होते। या ठिकाणी त्यांनी कुठेही कसल्याही प्रकारचे या वक्तव्यानंतरनं कुठचीही माफी न मागता त्यांनी सर्व समस्त जगभरातील या पृथ्वी तलावातील हिंदूंचा अपमान त्यांनी एक प्रकारे केलेला आहे। त्यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन जानवं वगैरे घालून सवळ्यात पूजा करण्याचं एक कोतांड त्यांनी त्या ठिकाणी रचलं होतं आणि सांगितलं होतं की मी हिंदू आहे। पण तुम्ही आमचा असा प्रश्न घ्या तर तुम्ही हिंदू आहात की हिंसा आहात? फक्त मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे काही असे उपद्रव करत आहात आणि निवडून आल्यानंतर मात्र हिंदूंना हिंसक ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? ज्या ठिकाणी आपण या लोकसभेच्या या दालनामध्ये आपण सर्व समभाव वृत्ती जपण्याचा एक शपथ घेतो, त्या शपथेचं त्यांनी त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे। त्याला त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती यांनी करावी अशी एक मागणी आम्ही या ठिकाणी करतो। हिंदू धर्म हा अगदी प्राचीन काळातील हा हिंदू धर्म आहे, पुरातन धर्म आहे आणि हा हिंदू धर्मामध्ये वसुदेव कुटुंबकम हे सारे विश्वचे माझे घर आहे अशा या पद्धतीनं आपण हा वावरणारा हा हिंदू समाज असताना देखील त्याचे अशा पद्धतीनं निंदा नालस्ती करणं खरोखरच चुकीचं आणि या ठिकाणी निषेधार्थ आहे। आणि मी या ठिकाणी विनंती करतो तहसीलदार साहेब यांना की त्यांनी लवकरात लवकर हा आमचे राष्ट्रपतीपर्यंत हे सर्व आमचं पत्र त्यांनी पोहोचवावं। आता फक्त आम्ही निवेदन या ठिकाणी हिंदू जनजागृती आणि महाराष्ट्र मन सेना असेल, हिंदुत्ववादी संघटना पक्ष असतील या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरू हे देखील या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय। हिरकणी न्यूज करिता दर्शन कोरडे, शिरोळ। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।